नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील महायुतीने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026 जून महिन्यामध्ये जी घोषणा झाली होती, त्याचबरोबर भरणे साहेब असतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि आपल्या सुनीताताई पवार देखील असतील, या सर्वांनी या महामंडळांनी तुम्हाला आश्वासन दिलं होतं की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल। त्याचबरोबर येत्या 10 दिवसांमध्ये ही कर्जमाफी होणार होती। अद्याप अजून देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाहीये। त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी योजनेची अंमलबजावणी 30 जून 2026 पर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे डेबिट होणार अशी अंमलबजावणी केलेली असता, म्हणजे 30 जून 2026 पर्यंत सर्वच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कर्जमुक्ती होणार। त्यासाठी पात्र जे शेतकरी आहेत, म्हणजे ज्यांचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत त्यांनी जे लोन घेतलं होतं शेती पिकासाठी, त्याचबरोबर इतर कारणासाठी देखील त्यांचं 2 लाखापर्यंतचं कर्जमाफ होणार आहे। बरोबर जे रेग्युलर शेतकरी आहेत त्यांना 50,000 रुपये इतके कर्जमाफ होणार आहे। तर बघा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे। याची ताजी अपडेट आहे की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 8 दिवस झाले परंतु अजून कर्जमाफीची प्रोसेस किंवा अजून कोणतीही घोषणा झाली नाहीये। पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, भरणे साहेब असतील, यांनी सांगितलं होतं 10 दिवसात ही कर्जमाफी पूर्ण होईल किंवा 10 दिवसात ही कर्जमाफीसाठी सुरुवात होईल। तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तुमच्या या कर्जमाफीसाठी लागणारे जे कागदपत्रे आहेत ते देखील मी तुम्हाला आता या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्याचबरोबर ह्यामध्ये तुमचा सातबारा जो आहे तो देखील लागणार आहे। सातबारा तुमचा क्लिअर होणार आहे। 2 लाखापर्यंत जर तुमच्या सातबाऱ्यावरती कर्ज दिसत असेल तर ते तुमचे कर्जमुक्तीतून हे क्लिअर होणार आहे 2 लाखापर्यंतचे, आणि 50,000 रुपये इतके तुम्हाला कर्जमाफीमध्ये मिळणार आहेत। तर ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे। बघा, 30 जून 2026 पर्यंतच सर्व शेतकऱ्यांचं, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार आहे। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे 17,55,000 या शेतकऱ्यांचा सातबारा जो आहे सरकारमार्फत कोरा केला जाणार आहे। म्हणजे तुम्हाला सरकारकडून 17,55,000 शेतकऱ्यांच्या खात्यात हा जो त्यांच्या सातबाऱ्यावरती लोन असेल किंवा बोजा झालेला असेल 2 लाखापर्यंतचा, तर हे शेतकऱ्यांना सरकार कोरा करून देण्यात येणार आहे। शेतकऱ्याच्या नावावरती सातबारा आहे तो शेतकरी देखील असणे गरजेचे आहे, म्हणजे आणि तुमचे बँक डीबीटी म्हणजे तुमच्या बँकेत जे पैसे जमा होणार आहेत ते तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, आधार नंबर आणि बँक खात्यात पासबुकला हा नंबर लिंक असणे खूपच गरजेचं आहे। बघा, ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे। जेव्हा तुमची कर्जमाफी होईल किंवा जेव्हा तुमच्या बँक खात्यावरती डायरेक्ट डीबीटी होतील, त्याद्वारे तुम्हाला मेसेज कसा पोहोचणार, तर तुमचा त्याआधी मोबाईल नंबर लिंक असणे खूपच गरजेचं आहे। शेतकऱ्यांना उशीर लावू नका, लवकरात लवकर सायबर कॅफेमध्ये जाऊन तुम्ही मोबाईल लिंक लवकरच करून घ्या। त्याचबरोबर तुमच्या बँक खात्यात जर नंबर लिंक नसेल ते लवकरच तुमच्या ज्या बँकेत किंवा ज्या पतसंस्थात प्रायव्हेट सेक्टरमधून तुम्ही या कर्जमाफीसाठी किंवा या कर्ज घेतला असेल त्यात लवकरात लवकर जाऊन हे प्रोसेस करणं तुम्हाला बंधनकारक आहे। त्याच्याच नंतर तुम्हाला या सर्वच माहिती टेक्स्ट मेसेजद्वारे या सर्व अपडेट तुमच्या खात्यावरती पैसे आले की नाही या सर्व गोष्टी तुम्हाला समजतील। त्याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या योजनेच्या अंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्वच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे 2 लाखापर्यंत आणि 50,000 रुपयापर्यंत रेग्युलर शेतकऱ्यांना ही कर्जमाफी होणार आहे। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे। लवकरात लवकर जाऊन तुम्ही डॉक्युमेंटरी क्लिअर करायची आहे। त्यानंतर तुम्हाला या कर्जमाफीचा लाभ घेता येणार असून तुमची कर्जमाफी आणि तुमचा सातबारा देखील कोरा होणार आहे। परंतु तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर आपल्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करायचं आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।